तडकाफडकी राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून नेमके आहेत तरी कुठे, त्यांना कुणी गायब केलंय का, असा खळबळजनक प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। नको असलेल्या नेत्यांना गायब करणं ही रशी आणि चीनची पद्धत असल्याची टिप्पणी संजय राऊतांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केली। जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं पत्रात नमूद केलं होतं। मात्र जगदीप धनखड यांना राजकीय दबावापोटी राजीनामा द्यावा लागला असा सूर विरोधक तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांबाबत समाजवादी पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनीही चिंता व्यक्त केली। धनखड यांची सुरक्षा आता विरोधकांनीच केली पाहिजे असं सिब्बल म्हणाले। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत। हेबियस कॉर्पस नावाची एक लीगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो। कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो। कहाँ है धनखड़ साहब? मैंने खुद पहले दिन उनको फ़ोन किया था, उनके पीएस ने उठाया फ़ोन और कहा कि वो आराम कर रहे हैं। उसके बाद कोई फ़ोन उठाता ही नहीं। और मेरे कई राजनीति में राजनेता से मेरी बात हुई तो वो कहते हैं कि हम भी नहीं फ़ोन मिला रहे, तो अब क्या करें? हेबियस कॉर्पस फाइल करें, क्या करें? माजी उपराष्ट्रपती धनखड प्रकरण नेमका आहे तरी काय, हा घटनाक्रम नेमका कसा राहिला तो पाहूया। जुलै 2022 मध्ये धनखड 710 पैकी 528 इतक्या सर्वाधिक मतांनी विजयी झाले। अलीकडील उपराष्ट्रपती निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय मानला जातो। धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता। 21 जुलै 2025 ला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली, ज्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखडांनी सभापती म्हणून सहभाग घेतला। 21 जुलैच्या रात्री उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून राजीनामा प्रसिद्ध करण्यात आला। न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणात विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला दिलेली मान्यता हे राजीनाम्याचं प्रमुख कारण ठरल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर 7 ऑगस्ट 2025 ला अधिवेशनात धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यावर चर्चेसाठीची स्थगन सूचना ही फेटाळून लावली। बातमी